डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। साधारणपणे रविवारी आपण हा अंदाज देत असतो, परंतु आज आपण शनिवारीच हा अंदाज देतो। त्याचं कारण आपल्याकडे वेळ उपलब्ध होता आणि काही महत्त्वाचे अंदाज शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचणं आवश्यक आहे, या दृष्टीने आपण हा अंदाज आज शनिवारी घेतलेला आहे। एक महत्त्वाची बाब मला अशी सांगायची आहे की पुढील अंदाजामध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून हा आणखी मुक्काम वाढवणार आहे आणि त्यामुळे साधारणपणे 5 तारखेनंतर हे वातावरण जोर करेल। म्हणजे साधारणपणे शेतकऱ्यांच्या हातामध्ये आणखी 5-6 दिवस आहेत। या काळामध्ये त्यांनी त्यांचं सोयाबीन आणि कापसाची वेचणी या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजेत। कोणाला कांद्याची लागवड करायची असेल, कांद्याचं रोप टाकायचं असेल तर ते तुम्ही टाकू शकता, कारण येणारा पाऊस हा झडीचा नाही आहे। म्हणजे झडीसारखा जो लागून राहिला तर मग तो रोप उगवण्यासाठी किंवा शेतीच्या मशागतीसाठी अडचणीचा ठरतो, परंतु हा याच्यामध्ये मोठे पाऊस देखील आहेत। साधारण 10-11 तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रावर खूप वाढणार आहे आणि आता राजस्थान गुजरातकडे मान्सूनची माघार होत असल्यामुळे त्या ठिकाणी हवेत कोरडेपणा आलेला आहे आणि त्यामुळे हे वादळ गुजरात किंवा राजस्थानच्या दिशेने सरकणार नाही, तर त्याचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंतच त्याची मर्यादा आहे आणि त्याच्यामुळे अनुकूल वातावरण हे महाराष्ट्राच्या दिशेने असल्यामुळे आपला अंदाज आहे की जे पण वादळ किंवा जे कमी दाब अरबी समुद्रात तयार होणार आहेत ते किनारपट्टी भागातून महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे आणि मग ते पूर्वेकडे देखील टर्न होऊ शकतात आणि यापुढे जेव्हा मान्सूनची माघार सुरू होते तेव्हा निर्माण होणारे सगळे कमी दाब हे जर विशाखापट्टणम मधून प्रवेश केला तर ते मुंबईपर्यंत पोहोचतात आणि महाराष्ट्रावरून ते प्रवेश करतात। तसं यदाकदाचित हे पहिलं कमी दाब असा असेल की जो अरबी समुद्रातून कोकण किनारपट्टीतून महाराष्ट्रावर प्रवेश करेल आणि मग तो पुन्हा एकदा विदर्भाच्या मार्गे पूर्वेकडे वळण्याची शक्यता आहे, म्हणजे पूर्व भारताकडे तो सरकेल। म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं तात्पर्य की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भारतीय हवामान खात्याकडून परतीचा प्रवास जरी वेळेत सुरू केला गेला असला तरी तो भारतातून दीर्घकाळ राहील आणि याचं मुख्य कारण लानिना हे होतं, कारण लानिना असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत राहील आणि पर्यायाने 3 ऑक्टोबरला गेल्या वर्षी मान्सूनने माघार घेतली होती। म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये जो काही 15 ऑक्टोबरपर्यंत पावसास अनुकूल वातावरण असतं ते राहिलं नव्हतं, त्यामुळे गेल्या वर्षी पर्जन्यमान हे अगदी 96-97% येऊन पोहोचलं होतं। यावर्षी मात्र आपण 107% अंदाज दिलाय आणि तो 110% पुढे जाण्याची शक्यता आहे। परंतु एक लक्षात ठेवा, ऑक्टोबर मधला पाऊस हा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यामध्ये गणला जात नाही आणि त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत जो पाऊस होईल संपूर्ण मान्सूनच्या 4 महिन्यातला तो 107% आजूबाजूनेच असणार आहे। त्यामुळे आपला अंदाज जवळपास पूर्ण अंशाने खरा ठरण्याची शक्यता आहे। शिवाय संपूर्ण पाणी प्रकल्प भरतील हा आपला अंदाजाचा एक भाग होता आणि संपूर्ण पाणी प्रकल्प भरून ते आता 100% त्याची कॅपॅसिटी मेंटेन करतायत। त्यामुळे पुन्हा त्या पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे जायकवाड इथूनही आता विसर्ग सुरू करावा लागला आहे। त्यामुळे संपूर्ण मोठ्या नद्या आता पाण्याने प्रवाहित झालेल्या आहेत। गाव पातळीवरचे पाझर तलाव आणि काही 10-20 गावांचा जो भाग सुटलेला आहे त्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा माझे शेतकरी करतायत आणि त्यांची इच्छा पूर्ण करणारा हा कमी दाब असणार आहे। कारण आता मध्यंतरी झालेला पाऊस जो 25, 26, 27 ला झाला त्यात बऱ्याच शेतकऱ्यांची गरज पूर्ण झालेली आहे। आता जे काही थोडेफार उरलेत त्यांची गरज देखील, पावसाची हौस देखील या काळात पूर्ण होणार आहे आणि ज्यांना भरपूर पाऊस झालाय, आता खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊसच पडत नाही असं म्हणणारे शेतकरी सुद्धा पावसाला कंटाळणार आहेत, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पावसाचा पुढच्या सातत्याने प्रभाव असणार आहे। सातारा, सांगली, कोल्हापूर,
सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड दक्षिण आणि अहिल्यानगर दक्षिण, पुण्याचा बराच भाग, या जवळपास काही भागात याचा प्रभाव अधिक राहणार आहे. आणि हा कमी दाब जर मुंबईजवळून किंवा रायगड जिल्ह्यातून आत घुसला तर नक्कीच याचा परिणाम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अंतर्गत भागात होणार आहे. आणि असं दिसतंय की यदाकदाचित तो पालघर मुंबईपासूनही प्रवेश करू शकतो. त्यामुळं गुजरातकडे जाण्यासाठी तो तयार राहील, परंतु गुजरातमध्ये वातावरण अनुकूल नसल्यामुळे तो महाराष्ट्रावर टर्न होईल. आणि मग एकूणच चांगल्या प्रकारचं पाऊसमान आपल्याला दसऱ्याला मिळणार आहे. साधारणपणे हा कमी दाब 10, 11, 12 आणि 13, 14 तारखेच्या दरम्यान आहे. आणि 12 तारखेला दसरा असल्यामुळे दसऱ्याला आपल्याला यावर्षी पावसात दसरा साजरा करावा लागेल असं दिसतंय. नवरात्रीचा जो उत्तर काळ आहे 4-5 दिवसाचा, तो सुद्धा पावसाळी ठरणार आहे. सुरुवातीला फार पाऊस नाही आहे नवरात्रीला, कारण तो तुम्हाला शेतीची कामं रोखण्यासाठी संधी मिळणार आहे. परंतु उरलेला काळ हा पावसाळी आहे. त्यामुळं मान्सून महाराष्ट्रामध्ये परतीचा प्रवास एवढ्या जलद गतीने करू शकणार नाही. आणि जवळपास 15 तारखेनंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णतः माघार घेईल असं दिसतंय. त्यामुळे जवळपास 15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पाऊस असणार आहे. आणि त्यामुळे यावर्षी तसं 17 सप्टेंबरला मान्सून माघार घ्यायला सुरुवात करतो आणि जवळपास 15 तारखेपर्यंत त्याचा परतीचा प्रवास चालत असतो भारतामध्ये. परंतु यावर्षी महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीने 15 तारखेपर्यंत तो बरसणार देखील आहे. त्यामुळे जरी त्याचा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे टप्पे जरी बरोबर असले तरी तो मान्सून महाराष्ट्रात खूप काळ रेंगाळणार आहे, हे आपलं जे म्हणणं आहे तेही बरोबर ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाबाबतीत अजिबात चिंता करायची नाही. फक्त आपली पिकं वाचण्यासाठी जी संधी मिळालेली आहे 4-5 दिवसाची, त्या काळात तुम्ही पिकं वाचवा. पुढे पडणारा पाऊस तसा पिकांना फार घातक नाही. त्यामुळे आपल्याला अतिशय मुबलक अशा प्रकारचा यावर्षी सर्वदूर पाऊस होणार आहे आणि मग तो माघार घेणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.